मुंबईलगतच्या मुंब्र्याजवळ झालेल्या रेल्वे अपघातामध्ये 4 प्रवाशांचा मृत्यू, 2 लोकलमधील प्रवाशांचा धक्का लागल्याने 13 प्रवासी रुळावरून पडले। मुंब्र्याजवळील धोकादायक वळणाने घेतला 4 जणांचा बळी, किती दिवस जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा, प्रवाशांचा रेल्वे प्रशासनाला सवाल। लोकल अपघातानंतर आता स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय, तर स्वयंचलित दरवाजे बसवल्याने प्रवासी गुदमरून मरतील, राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांचा दावा। देशाचे रेल्वे मंत्री नव्हे तर रील मंत्री, मुंब्रा अपघातानंतर आदित्य ठाकरेंचं विरोधकांचं सरकारवर शरसंधान, तर बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळेच अपघात, राज ठाकरेंचा घणाघात। मुंब्रा लोकल दुर्घटनेत एका जीआरपी कर्मचाऱ्याचाही मृत्यू, जीआरपी कर्मचारी विकी मुख्यार यांचा अपघातात मृत्यू। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत 28 वर्षीय राहुल गुप्ताचा दुर्दैवी मृत्यू, आई वडील, 2 लहान बहिणी आणि एका लहान भावाचा एकमेव कमावता आधार हरपला। मुंब्रा दुर्घटनेत ठाण्यातील आयटी इंजिनियर मयूर शाह यांचा मृत्यू, नवीन घर खरेदीसाठी डोंबिवलीला मालकाशी बोलणी करायला गेले, मात्र परतीचा प्रवास ठरला आयुष्यातला शेवटचा प्रवास। मुंब्रा दुर्घटनेत 23 वर्षीय केतन सरोजचा दुर्दैवी मृत्यू, 3 महिन्यांपूर्वी नोकरीला गेलेल्या पदवीधर केतनच्या अनेक स्वप्नांची क्षणात राख रांगोळी। आणि मध्य रेल्वेची 6वी मार्गिका पूर्ण क्षमतेने का सुरू नाही, मुंब्रा अपघातानंतर प्रवाशांचा सवाल। एलटीटी वरून येणाऱ्या एक्सप्रेससाठी 6वी मार्गिका राखीव, मध्य रेल्वेच्या नियोजन शून्य कारभाराचा प्रवाशांना फटका।